नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय हा प्रत्येक आई-वडिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण बोलणार आहोत लहानपणापासून मुलांमध्ये चांगल्या सवयी कशा रुजवाव्यात. कारण प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं, की आपलं मूल हे चांगलं माणूस बनावं, चांगला व्यक्ती बनावं, त्याचं भविष्य उज्ज्वल असावं आणि समाजामध्ये त्याचं नाव व्हावं. पण अनेक वेळा पालक म्हणतात, मुलं ऐकत नाहीत, मोबाईल सोडत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि खूप हट्टी झाली आहेत. पण यामागे एक मोठं कारण असतं. मुलांच्या सवयी ह्या लहानपणीच तयार होत असतात. जर योग्य वेळी योग्य सवयी लावल्या, तर मुलांचं आयुष्य हे सुंदर घडू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. मुलांना चांगल्या सवयी कशा शिकवायच्या, पालकांनी कोणत्या चुका टाळायच्या, मोबाईलपासून मुलांना दूर कसं ठेवायचं आणि मुलांचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पॉइंट नंबर 1. लहानपण म्हणजे सवयींचा पाया. मित्रांनो, लहानपण म्हणजे मुलांच्या आयुष्याचा पाया असतो. जसं एखाद्या इमारतीचा पाया मजबूत असेल, तर ती इमारत अनेक वर्ष टिकते. तसंच मुलांचं लहानपण, बालपण हे मजबूत असेल, तर त्यांचं संपूर्ण आयुष्य हे मजबूत होतं. मुलं लहान असताना त्यांचा मेंदू खूप वेगाने शिकत असतो. ते आजूबाजूचं सगळं निरीक्षण करत असतात आणि प्रत्येक गोष्ट कॉपी करत असतात. म्हणजेच प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असतात. म्हणून आपण जे बोलतो, आपण जे करतो, आपण जे वागतो, ज्या पद्धतीने व्यवहार करतो, ते सगळं मुलं शिकत असतात. म्हणून पालकांनी सर्वात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे मुलं शब्दांपेक्षा कृतीतून जास्त शिकतात. पॉइंट नंबर 2 म्हणजे पालक हेच मुलाचे पहिले शिक्षक असतात, गुरु असतात. मुलांचे पहिले शिक्षक कोण असतात? शाळेतील शिक्षक नाही, आई आणि वडील. मुलं शाळेत काही तास जातात, पण घरात ते जास्त वेळ असतात. आणि जर घरातलं वातावरण हे चांगलं असेल, तर मुलं आपोआप चांगली घडतात. उदाहरणार्थ, ज्या घरामध्ये आदराने बोललं जातं, खोटं बोललं जात नाही, एकमेकांना मदत केली जात असेल, तर मुलंही तेच शिकतात. या उलट ज्या घरामध्ये भांडणं होत असतील, सतत रागाने बोललं जात असेल, इतरांची निंदा केली जात असेल, तर त्याचा परिणाम मुलांवरही तसाच होतो. म्हणून लक्षात ठेवा, मुलांना घडवायचं असेल तर आधी स्वतः बदलायला तयार व्हावं लागतं. पॉइंट नंबर 3. मुलांना शिस्त कशी लावावी किंवा शिकवावी. आजकाल अनेक पालकांची तक्रार असते की माझं मूल ऐकत नाही. पण मुलांना शिस्त लावणं म्हणजे त्यांना मारणं किंवा ओरडणं नाही, तर शिस्त म्हणजे वेळेचं महत्त्व समजणं, जबाबदारी घेणं आणि नियम पाळणं हे होय. मुलांना शिस्त शिकवण्यासाठी त्यांचं डेली रुटीन ठरवायला हवं. उदाहरणार्थ, सकाळी वेळेवर उठणे, दात घासणे, अंघोळ करणे, देवाला नमस्कार करणे, दिवसभर छान खेळणे, अभ्यास करणे, आईला मदत करणे छोट्या छोट्या कामांमध्ये आणि रात्री वेळेवर जेवण करणे, थोडंसं वाचन करणे आणि वेळेवर झोपणे. अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण त्यांना लावल्या, तर पुढे जाऊन त्याच सवयींचं मोठ्या चांगल्या सवयींमध्ये रूपांतर होतं. चौथा पॉइंट म्हणजे मुलांना जबाबदारी शिकवा. अनेक घरांमध्ये पालक मुलांना काहीच काम करू देत नाहीत. त्यांना वाटतं की मूल अजूनही लहान आहे. पण लहानपणापासूनच जबाबदारीची सवय ही लागली पाहिजे. उदाहरणार्थ, स्वतःची बॅग भरणे, स्वतःची बॅग जागेवर ठेवणे, खेळणी खेळून झाल्यानंतर ती व्यवस्थित जागेवर नेऊन ठेवणे, स्वतःच्या कपड्यांची घडी करणे, स्वतःचं सामान स्वतःच आवरून ठेवणे. यामुळे मुले शिकतात की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही त्यांची असते आणि पुढे जाऊन ते स्वावलंबी बनतात. आता 5वा पॉइंट, महत्वाचा पॉइंट म्हणजे मुलांची मोबाईलची सवय कशी कमी करायची. आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे मोबाईल. लहान मुलं सुद्धा तासनतास मोबाईल वापरतात आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो, डोळ्यांवर होतो, त्यांची चिडचिड वाढते, त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडतो आणि म्हणून पालकांनी काही नियम ठरवले पाहिजेत. मोबाईल, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी दिवसातील ठराविक वेळच ठरवला पाहिजे. जेवताना मोबाईल अलाउड नसला पाहिजे. झोपण्यापूर्वी मोबाईल नको आणि त्याऐवजी मुलांना बाहेर खेळायला प्रोत्साहन देऊ शकतो आपण. मुलांना पुस्तक वाचायला लावू शकतो, चित्र काढायला लावू शकतो. त्यांना जर आर्ट अँड क्राफ्ट आवडत असेल तर ते करायला सांगू शकतो आपण. मुलांचं बालपण हे स्क्रीनमध्ये नाही तर खेळात असावं. 6वा पॉइंट म्हणजे मुलांना प्रामाणिकपणा शिकवणे. आणि हो,
मोबाईलचा प्रश्न हा तुमच्या घरातच नाही तर माझ्या घरातही आहे आणि तो प्रश्न, तो प्रॉब्लेम ओळखून आम्ही त्याच्यावर सोल्युशन काढायला सुरुवात केलेली आहे. जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याच गोष्टी आम्ही आमच्या घरात इम्प्लिमेंट करत आहोत आणि त्याचा चांगला फरकही आम्हाला दिसत आहे. म्हणून मुलं ऐकतच नाहीत किंवा मोबाईल नसेल तर मुलं जेवतच नाही. ह्या जर चुकीच्या सवयी, इतक्या चुकीच्या सवयी जर मुलांना लागल्या असतील, तर त्यातून त्यांना बाहेर पण आपल्यालाच काढावं लागेल. आणि हळूहळू, हळूहळू का होईना, पेशन्स ठेवून आपण त्यातून त्यांना नक्की बाहेर काढू शकतो. कारण जर आत्ताच या वाईट सवयींमधून त्यांना बाहेर काढलं नाही, तर नंतर मुले ही खूप हट्टी होतील आणि खूप त्रास देतील. आणि मग त्यांना त्यातून बाहेर काढणं आपल्याला जास्त अवघड जाईल. म्हणून वेळेतच सावध होणं गरजेचं आहे आणि या अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन शोधणं आणि ते इम्प्लिमेंट करणं फार महत्वाचं आहे. म्हणून माझं सगळ्या मैत्रिणींना, सगळ्या मित्रांना हे सांगणं आहे की मुलांना शक्य तेवढा मोबाईल देऊच नका. त्यांच्याबरोबर तुम्ही स्वतः खेळा. आई-वडिलांनी जसा वेळ मिळेल तसं मुलांबरोबर त्यांना वेळ द्या, त्यांच्याबरोबर खेळा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा आणि तुम्ही लक्षात घ्या, ऑब्झर्व्ह करा. जेव्हा आपण मुलांबरोबर खेळतो, मग कॅरम असेल, लुडो असेल, आठ चल्लस असेल किंवा इतर काही गेम तुम्ही खेळत असाल, बाहेर जाऊन सायकलिंग करणं, गार्डनमध्ये मुलांना घेऊन जाणं, अशा प्रकारचे खेळ आपण खेळायला प्रोत्साहित केलं पाहिजे. गावाला अशा प्रकारच्या गोष्टी या आपसुकच मिळतात. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला स्क्रीन टाइम हा लिमिटेड होता. दूरदर्शनवर जितके प्रोग्राम लागायचे त्यातले काही ठराविक मालिकाच पाहायला आपल्याला अलाउड होत्या. आणि आणि घरचे मोठे जर म्हटले की टीव्ही बंद करा, तर टीव्ही लगेच बंद व्हायचा. आपण कधीच हट्ट धरायचो नाही की नाही नाही आम्हाला अजून पाहायचंय असं तसं. परंतु आत्ताच्या मुलांचं तसं नाहीये. आपण त्यांना थोडं फ्रीडम जास्त देतो आणि त्याचा ते गैरफायदा घेतात. म्हणून ह्या सवयी जर आपणच लावलेल्या आहेत, आता आपल्याला ती चूक आपली लक्षात आलेली आहे, तर त्यातून मार्गही आपल्यालाच काढावा लागेल. हळूहळू, हळूहळू का होईना, परंतु मुलांच्या या स्क्रीनच्या सवयी कमी केल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही त्यांना काही वेगळी खेळणी आणून देऊ शकता, की ज्याच्याबरोबर मुलं खेळतील. काही क्रिएटिव्ह खेळणी आणून देऊ शकता, ज्याच्यामुळे मुलांच्या विचार क्षमतेला सुद्धा चालना मिळेल. अशा प्रकारचे आपण उपाय याच्यावर नक्कीच करू शकतो. म्हणून तो ऐकतच नाही किंवा मोबाईल नसेल तर जेवतच नाही, हे जे आहे हे तर जास्तच आहे. असं नसायला हवं. पण जर तसं असेल तर त्याच्यावर हळूहळू, हळूहळू त्याची सवय आपण कमी करू शकतो. थोडंसं वेळप्रसंगी रागवून, थोडंसं ओरडून किंवा तू जर चांगलं वागलास, चांगलं वागलीस तर तुला आम्ही हे करू, तुला आम्ही ते गिफ्ट देऊ. तुझ्यासाठी आपण हे खेळणं घेऊ. असं काहीही वेगळ्या प्रकारचं त्यांना बक्षीस रूपात काहीतरी आपण त्यांना देऊ शकतो. जेणेकरून त्यांचा कल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसकडे न जाता, फोनकडे, टीव्हीकडे सारखा न जाता, खेळण्याकडे, अभ्यासाकडे, इतर चांगल्या गोष्टींकडे ते अट्रॅक्ट होतील. त्यांचा कल तिकडे जाईल. आणि हे होऊ शकतं. केलं तर होऊ शकतं, ठरवलं तर होऊ शकतं. गृहिणींना थोडा त्यात जास्त त्रास होईल माझ्या मैत्रिणींना. कारण वडील प्रत्येक वेळी मुलांबरोबर नसतात घरी अवेलेबल. आपणच त्यांच्याबरोबर 24 तास असतो. म्हणून ही आपलीच बऱ्यापैकी ही जबाबदारी आपल्यावरच येते आणि आपण हे करू शकतो. आपण ठरवलं तर हे नक्कीच करू शकतो. मुलांना अशा प्रकारच्या इलेक्ट्रॉनिकच्या वाईट सवयीमधून आपण नक्कीच बाहेर काढू शकतो. त्यांना मदत करू शकतो बाहेर पडण्यासाठी. आणि हे सगळ्यांनी, माझ्या मैत्रिणींनी सगळ्यांनी हे करावं ही माझी इच्छा आहे, असं मला वाटतं. कारण त्याचा फायदा आपल्या सगळ्यांनाच होईल आणि समाजालाही होईल. पुढचा पॉइंट म्हणजे मुलांना प्रामाणिकपणा शिकवा. प्रामाणिकपणा ही खूप मोठी सवय आहे. जर मुलांनी चूक केली तर लगेच ओरडू नका, पण त्यांना समजवा. त्यांना सांगा की चूक केली तरी चालेल, पण खोटं बोलायचं नाही. खोटं बोलायचं नाही. कोणती गोष्ट कोणाला न विचारतात घ्यायची नाही. चोरी करायची नाही. या गोष्टींबाबत आपण लहानपणापासूनच स्ट्रिक्ट असायला हवं. जेणेकरून या गोष्टी वाईटच आहेत आणि त्या आपण कधीही करता कामा नये हे मुलांच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे. मुलांना जर भीती वाटली तर ते खोटं बोलायला शिकतात. पण त्यांना जर विश्वास वाटला तर ते प्रामाणिक राहतात.
म्हणून जर मुलं खोटं बोलत असतील तर आपणही त्यांना लगेच त्यासाठी पनिशमेंट न करता, शिक्षा न करता, ते खोटं बोलले तर ते कसं चुकीचं आहे आणि इथून पुढे तू जर खरं बोलला तर तुझ्या या गोष्टीला मी जास्त ॲप्रिशिएट करेल. तुझी चूक तू मान्य केलीस तर त्याला मी जास्त ॲप्रिशिएट करेल. त्या गोष्टीचं मला समाधान असेल, की ॲटलीस्ट तू चुकलाय पण हे तू स्पष्टपणे मला खरं-खरं सांगितलंय. हा तुझा प्लस पॉइंट असेल. ही तुझी चांगली बाजू असेल. हे त्यांना समजावून सांगा. हळू-हळू हे त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल, की हो, जरी आपलं चुकलं, तर आपली चूक आपण आपल्या आई-वडिलांना सांगू शकतो. ते त्यातून आपल्याला स्वीकारतील त्या चुकीला आणि त्यातून ते आपल्याला कसं बाहेर पडायचं किंवा अशी चूक पुन्हा का करू नये, आपल्यासाठी त्यातून काय नुकसान होईल, हे आपल्याला समजावून सांगत असतील, तर मुलं आपल्याशी खोटं बोलायचं टाळतील किंवा शक्यतो खोटं बोलणार नाहीत. तसंच जर मुलं छोटी असतील, तर शाळेत गेले, की एक पेन्सिल दिलेली असेल, तर 2 पेन्सिल असतात. कधी दप्तरामध्ये, कधी एखादा शार्पनर, खोडरबर दुसऱ्याचा घेऊन आलेले असतात. अशा वेळी त्यांना आपण हे समजावलं पाहिजे, की ही वस्तू आपली नाही. ही तू चुकून आणली असशील किंवा जाणून-बुजून आणली असशील तुझ्या मित्राची, मैत्रिणीची, कुणाची, तर ती उद्या तू त्यांना परत नेऊन दे. आणि इथून पुढे वर्गातून अशा प्रकारच्या गोष्टी घरी आल्या नाही पाहिजेत. आपल्याकडे आहे, त्यात आपण समाधानी असायला हवं. हे मुलांना लहानपणापासून अशा छोट्या-छोट्या उदाहरणांमधूनच आपण समजावून सांगितलं पाहिजे. जेणेकरून त्यांच्या मनावर हे बिंबवलं जाईल. त्यांना ही सवय लावली जाईल, की जी वस्तू आपली आहे तीच आपण वापरायला हवी. दुसऱ्यांची वस्तू त्यांना न सांगता आपण घ्यायची नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या वस्तूंची आपल्याला गरजही नाही. आपल्या वस्तू ज्या आहेत, मग त्या कमी-जास्त जशाही असतील, चांगल्या-वाईट, त्यानुसार आपण राहिलं पाहिजे. 7वा पॉइंट म्हणजे मुलांवर जास्त दबाव टाकू नका. काही पालक हे मुलांना सतत सांगतात, जास्त मार्क मिळव, पहिला नंबर आला पाहिजे, इतरांच्या पुढे राहा, नेहमी कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट. आता जर सगळ्याच पालकांनी ठरवलं, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी फर्स्ट आली पाहिजे, 100% तिला पडले पाहिजे, तर सेकंड, थर्ड, फोर्थ किंवा इतर रँकवर कोण येणार? सगळेच फर्स्ट आले तर फर्स्ट रँकला सुद्धा काहीच किंमत उरणार नाही. आणि अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की प्रत्येक मुलाची एक्सपर्टी, प्रत्येक मुलाचं स्किल, त्याच्यातलं टॅलेंट हे वेगळं असतं. काही मुलं ही गाण्यामध्ये प्रवीण असतील, काही मुलं ही स्पोर्ट्समध्ये प्रवीण असतील, काही मुलं ही डान्समध्ये छान असतील, तर काही मुलं ही अभ्यासामध्ये छान असतील. आपण त्यांचे स्किल्स ओळखून त्यानुसार त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. त्यानुसार त्यांना सपोर्ट केला पाहिजे, गाईडन्स केलं पाहिजे, असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक वेळी मुलावर फक्त इतके पर्सेंटेज पडलेच पाहिजेत, नाहीतर अगदी इकडचं जग तिकडे होईल. इतकं सीरियस तो प्रॉब्लेम आहे आणि इतकं कंपल्सरी आहे, की तुला ते मार्क्स आणलेच पाहिजे ॲट एनी कॉस्ट, असा दबाव मुलांवर आणू नये. लहानपणापासूनच आणू नये. आणि बऱ्याचदा बोर्डच्या एक्झाम्समध्ये पण आपण मुलांना अशाच टाईपच्या बरेचसे पॅरेंट्स मी पाहिले, की अशा अटी टाकतात, इतके मार्क्स पडलेच पाहिजेत, नाहीतर मग काही खैर नाही. असं करून आपण मुलांवर खूप बर्डन देतो, खूप टेन्शन देतो. अं, बऱ्याचदा मुलं आपल्याशी, पालकांशी व्यक्त होतात किंवा नाही होत आणि स्वतःच ते टेन्शन घेत राहतात आणि मग नको त्या अप्रिय घटना आपल्याला ऐकायला मिळतात. तर असं काही होण्यापेक्षा, कारण शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षण घेतलं तर ते त्यांच्या जीवनचरितार्थ चालवण्यासाठीचे जे काही इन्कम आहे, जे काही पैसे कमवणं आहे, ते सगळं व्यवस्थितपणे करू शकतात, इझिली करू शकतात. कमी कष्टामध्ये, कमी नाही म्हणता येणार, पण व्यवस्थित प्रकारे ते त्यांचं कुटुंब चालवू शकतात, इतकं ते पैसे कमवू शकतात. परंतु शिक्षण इतकंही महत्वाचं नाही, की समजा एखाद्याला नसेलच जमत एखाद्या फील्डमध्ये, तर त्याला ते त्यापेक्षा म्हणजे स्वतःपेक्षा ते महत्वाचं आहे असं वाटू नये. एखाद्याला जर शिकण्याची आवड नसेलच किंवा एखादा विषय समजत नसेल, तर तरीही त्याच्यावर तो जबरदस्तीने थोपणे अ, इतकंही गरजेचं नाहीये. आजकाल आपण बरेचसे लोक पाहतो, की शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचं घेतलेलं असतं त्यांनी, वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. कारण सगळेच इंजिनिअर नसतात, सगळेच डॉक्टर बनत नाहीत. काही इंजिनिअर असतात, काही डॉक्टर असतात, काही बिझनेसमन असतात, काही एम्प्लॉईज असतात. सगळ्याच टाईपचे लोक समाजामध्ये हवे आहेत. तर समाज हा एकत्रपणे
प्रगती करू शकतो. सगळेच डॉक्टर झाले तर सगळेच डॉक्टर झाले तर कोण कोणाकडे इलाज करण्यासाठी जाणार? सगळेच घरच्या घरीच इलाज करतील. असो, मला त्यातून शॉर्टमध्ये एवढंच सांगायचं आहे, की आपल्या जीवापेक्षा आपल्या जीवनापेक्षा अभ्यास महत्वाचा आहे. इतकं पण मुलांमध्ये अभ्यासाची भीती घालू नये. ज्याचं ज्याच्यामध्ये स्किल आहे, टॅलेंट आहे, त्यानुसार जर आपण त्यांना स्कोप दिला, काही जण ॲक्टिंगमध्ये जातील, काही YouTubeमध्ये कंटेंटमध्ये जातील. डिपेंड्स. ज्याला जी आवड आहे त्यानुसार ते पुढे जातील. आणि जी आवड आहे त्यानुसार जर पालकांनी त्यांना सपोर्ट केला, तर ते चांगल्या प्रकारे त्यात ग्रोथ करू शकतात, असं मला वाटतं. कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं. काही मुलं ही अभ्यासात चांगली असतात, तर काही खेळात चांगली असतात आणि काही कलेमध्ये चांगली असतात. म्हणून मुलांच्या गुणांना ओळखायचं आणि त्यानुसार त्यांना प्रोत्साहन द्यायचं. 8वा पॉइंट म्हणजे मुलांना प्रेम आणि वेळ द्या. आजकाल अनेक पालक मुलांसाठी महागड्या वस्तू घेतात. पण मुलांना वस्तूंपेक्षा आई-वडिलांचा वेळ हवा असतो. त्यांचं प्रेम हवं असतं. त्यांची आपुलकी, तो मायेचा हात हवा असतो. दररोज थोडा वेळ तरी मुलांसाठी काढायला हवा. मुलांशी बोला, त्यांच्या गोष्टी ऐका, त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांच्यासोबत खेळा. त्यामुळं मुलं भावनिकदृष्ट्या मजबूत होतात आणि आपल्याशी कनेक्ट राहतात. 9वा पॉइंट म्हणजे मुलांना चांगले संस्कार द्या. भारतीय संस्कृतीमध्ये संस्कारांना खूप महत्त्व आहे. मुलांना शिकवायला हवं, की मोठ्यांचा आदर कसा करायचा, धन्यवाद कसं म्हणायचंय, माफी मागायला शिकवा. जर चूक झाली ती ॲक्सेप्ट करायला शिकवा. अशा छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण त्यांना शिकवल्या, तर त्या त्यांना चांगला माणूस बनण्यासाठी मदत करतात. अजून मुलांना आपण लहानपणापासून हे शिकवू शकतो, की कोणालाही कमी लेखू नये. कोणालाही त्याच्या रंगावरून, त्याच्या व्यंगावरून किंवा त्याच्या असण्यावरून काही प्लस मायनस पॉइंट्स असतील त्याच्यावरून हिणवू नये, कमी लेखू नये. सर्वांशी समानतेने, माणुसकीने वागणं गरजेचं आहे. माणसाप्रमाणे वागणं गरजेचं आहे. सर्वांशी समभावाने वागणं गरजेचं आहे. प्रेमाने वागणं गरजेचं आहे. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार माणूस घडत असतो. हेही आपण त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. अशाच भरपूर लिस्ट निघेल सांगायला गेलं तर. पण अशा छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण त्यांना आत्तापासून शिकवल्या, लहानपणापासून शिकवल्या, तर नक्कीच ते उद्या भारताचे चांगले नागरिक, आपल्या देशाचे चांगले नागरिक घडतील, यात काही शंका नाही. मित्रांनो, मुलांचं भविष्य हे फक्त शाळा घडवत नाहीत, तर पालक घडवतात. आज आपण मुलांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार आणि चांगले विचार दिलेत, तर उद्या ते चांगले नागरिक बनतील, चांगला व्यक्ती बनतील आणि यशस्वी व्यक्ती बनतील. लक्षात ठेवा, मुलांना फक्त शिकवू नका, तर त्यांना घडवा. ॲटलीस्ट प्रयत्न तरी करा. कारण प्रत्येक वेळी जर मुलं अपयशी ठरली, जर मुलं चुकीच्या मार्गाला लागली, तर त्याला फक्त पालकच जबाबदार असतात 100% असं नाही. असं मी मानत नाही. कारण ही त्या मुलाची किंवा मुलीची पर्सनलही जबाबदारी असते. समजा एखादा व्यक्ती चोर असेल, एखादा व्यक्ती खुनी असेल, तर कोणत्याही घरातील आई-वडील त्यांना अशा गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत नाहीत. कोणत्याही आई-वडिलांना असं वाटत नाही, की आपल्या मुलाने चोरी करावी किंवा एखादी चुकीची संगत धरावी, चुकीची गोष्ट करावी, काही अपराध करावा, असं कोणत्याही आई-वडिलांना वाटत नाही. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात, चांगल्या सवयी लावतात. मुलांचीही ही जबाबदारी असते, की आपण जे काही आई-वडिलांनी चांगलं शिकवलं आहे, ते ग्रहण करून त्यानुसार चाललं पाहिजे. प्रत्येक वेळी कारण बऱ्याचदा शालेय जीवनामध्ये जेव्हा 8वी 10वीच्या 12वी कॉलेजला वगैरे अशा पिरियडमध्ये मुलांना जे मित्र मिळतात, शाळा कॉलेजेसमध्ये जी संगत मिळते, त्याच्यावरही बऱ्याचदा मुलांचं भविष्य अवलंबून असतं. बऱ्याचदा खराब संगत मिळाल्यामुळे कितीही चांगले आई-वडील असतील, पण संगत खराब मिळाल्यामुळे बरीचशी मुलं ही व्यसनाधीन होतात, चुकीच्या मार्गाला जातात आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य खराब करून घेतात. तर असं न करता मुलांचीही ही जबाबदारी आहे. प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. कारण जसं आपण म्हणतो, की आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. प्रत्येक व्यक्ती ही आज जी परिस्थितीत तो व्यक्ती आहे, त्याला तीच व्यक्ती जबाबदार असते. म्हणून
मुलांना हे लहानपणापासून त्यांच्यामध्ये रुजवा, की उद्या जे तुझं काही भविष्य असणार आहे, त्याला तू जबाबदार असणार आहेस. आज तू जे काही वागशील, त्यानुसार तुझं उद्या भविष्य उभं राहील. हे मुलांना आपण शिकवलं पाहिजे. या विषयावर जितकं बोलेल तितकं कमीच आहे. हा व्हिडिओ जास्त लेंदी नको व्हायला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.